पाहुणं त्याच्या शब्दाचा नाही तर माझ्या वयाचा तरी मान ठेवावं. वाट लग्न मोडलं तर लोक शेण घालतील तोंडात. आमच्या पोरीत काहीच खोट नाही हो. पैशाचा मामला आहे ना. माझा नाथा जीवाचं रान करीत आणि तुमचे पैसे देत. विश्वास ठेवा त्याच्यावर. विश्वास ठेवला पण तुम्ही त्या लायकीचे नाही ना. माझ्या बापूंची लायकी काढायची नाही काका. लते लते तू घबरती का? हे सुरे तिला घेऊन जा बरं. बस झालं बापू आता. इतकं का लाचार होत आहे? ते तू जाय. ती बोलतोय ना यांच्याशी. मला माफ करा बापू. मी तुम्हाला शब्द दिला होता मी तोंडाला कुलूप लावून बसणार, पण आता नाही सहन होत. लते तू जाय ना. मला बोलू द्या बापू. का करताय तुम्ही असं सगळं? पाप म्हणून माझं कर्तव्य करतोय. लेक म्हणून माझं काही कर्तव्य नाही का? लते नाही बापू. बापू तुम्ही फक्त माझे वडील नाही आहात, आदर्श आहात माझे. बोटाला धरून चालायला शिकवलं तुम्ही मला. तुमच्याकडे बघून मी चांगुलपणा शिकले. तुमच्याकडे बघून मी माणुसकी शिकले. बापू तुम्ही देव आहात माझे. आणि माझ्या देवाला असं झुकलेलं मी नाही पाहू शकत. एवढी लाचारी कशाला बापू? त्यांना लग्न नाही करायचंय. त्यांनी लग्न मोडलंय, मी नाही. मग माझी बदनामी कशाला? मी काही चुकीचं नाही केलं. तुम्ही जे म्हणालात ते सगळं केलं मी. मला काय वाटतं ते सगळं बाजूला ठेवलं. तुमच्या सुखाचा विचार करून मी गप गुमान सगळ्या गोष्टींना मान डोलावली. पण बापू हे सुख नाही ना. नका वाकू, नका झुकू कुणा पुढं. बापू मी लेक आहे तुमची. तुमच्या आयुष्यावरचा डाग नाही जिला काढण्यासाठी तुम्ही एवढे लाचार होताय. एवढा मोठा भार आहे मी तुमच्या मनावरचा. रीत असते ही पोरी. कसली रीत बापू? पोरीला जन्माला घातलं तर पाप केलं का तुम्ही? तुमची मुलगी जाड आहे म्हणून गुन्हा झाला का? कुणी निर्माण केली ही अशी रीत? नको आपल्याला अशा रीती जिथं आपण ताटमानानं जगू नाही शकत. बापू मी जाड आहे, खूप अपमान सोसलेत, पण माझ्या जाडीमुळे झालेला तुमचा अपमान मी नाही पाहू शकत. माफ करा बापू मला. माझ्यासाठी कुणापुढे तुमचा माथा नका टेकू. मी राहीन तशीच बापू. तुमची सेवा करीन, नोकरी करीन. सगळ्यांची लग्न झालीच पाहिजे असा काही कायदा नाही ना. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केला, मी माझ्या परीने जमेल तेवढं जुळून घ्यायचा प्रयत्न केला. पण आता राहू द्या ना बापू. इथं तुमच्या आसवांची किंमत नाही.
नका गाळू तुमची आसो इथं. नका ठेवू डोकं यांच्या पायावर. बापू तुम्हीच म्हणायचे ना मला, नतमस्तक व्हा तर फक्त त्या पांडुरंगा पुढं. ते बापू तुम्हाला अजूनही आशा आहे ही लोक ऐकतील तुमचं? कळत का नाहीये तुम्हाला? ह्या लोकांना फक्त पैसा पाहिजे म्हणून ते लग्नासाठी हो म्हणले. तुम्ही माझ्या लग्नासाठी इतके आतुर झालात बापू की यांची नियत तुम्हाला कळलीच नाही. लते, उगाच काहीतरी बोलू नको. मोठ्यांच्या गोष्टीत आपण नसतं पडायचं, त्यांचं ते ठरवतील. इतके दिवस गप्पच होते मी, पण आता नाही. मान्य आहे आमचं चुकलं. आम्ही तुमचे पैसे वेळेत द्यायला पाहिजे होते, पण एवढं मोठं असं काय मागितलं तुमच्याकडं? फक्त थोडी मुदत पाहिजे होती ना, आणि ते बी कुणा परक्याकडून नाही, माझ्या सासरच्याच माणसांकडून. ए बाई, सासर फिसर म्हणू नकोस हा. अजून झाली नाहीस तू कोकाट्यांची सून. पण तुमचा मुलगा तर मला सारखं बायको बायको अशी हाक मारत होता. ते का हो? लग्न ठरल्या दिवसापासून मी गावचा जावई बापू आहे असा डांगोराच पिटला होता त्यांनी. तेव्हा का नाही बोललात काही त्यांना? आम्ही तुम्हाला कधीच आपलं मानलं होतं. सज्जन जेव्हा जेव्हा आमच्या घरी आले तेव्हा तेव्हा जावई बापू म्हणून जे काय मानपान असतील ते सगळे केले त्यांचे. तेव्हा आमच्या बापूंनी हा विचार नाही केला की अजून ते झाले नाही धुमाळांचे जावई. तुम्ही तो आपलेपणा कधीच दाखवला नाही. तुम्हाला आमच्याकडून फक्त पैसे पाहिजे होते. पैशाशिवाय काय नसतं या जगात. आम्ही नाही मानत ते. आमच्या बापूंनी शिकवलंय आम्हाला, पैसा काय आज आहे उद्या नाही. माणसं टिकवली पाहिजे. पैशापेक्षा माणुसकी महत्वाची. लते, तू गप ना, गोष्टी आणखीन बिघडतील ना. अजून काय गोष्टी बिघडायच्या बाकी आहे? तुम्ही सारखे मला विचारायचात ना मंद आहे का मी? अहो तुम्ही मंद आहात का? कळत का नाहीये तुम्हाला? तुमच्या पप्पांनी 4 वेळा सांगितलं हे लग्न मोडलं. लते, हे पाय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझा मान ठेवायला पाहिजे तू. कसला मान? कुठे आहे मान? अहो कसे आहात हो तुम्ही? तुम्हाला स्वतःसाठी कधी काही ठरवताच येत नाही, बोलताच येत नाही. तुमचे पप्पा तुम्हाला भर मांडवात चपलेनं मारतात आणि तुम्ही पप्पा 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 करत त्यांच्या मागं पळतात. अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. चौथी सोय आहे तुमचं, आणि अजून बी तुम्ही तुमच्या वडिलांचं शेपूट धरून चालता. तुमच्यासारख्या मंद माणसाशी लग्न करण्यापेक्षा ना मी बिन लग्नाचीच बरी. अगं बाय 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 बाय, किती हातोंडाचा पट्टा ग तुझा. अगं किती बोलशील माझ्या पोराला. आई हाय मी त्याची, ऐकून नाही घेणार, सांगून ठेवते बघ. तुमचा नवरा जेव्हा तुमच्या मुलाला मारत होता तेव्हा कुठे गेली होती तुमच्यातली आई? देवा, मी पूर्ण प्रयत्न करतो, फासे उलटेच पडत आहेत. माझ्या चुकीची शिक्षा लतील नको देवा. कर काहीतरी चमत्कार कर, पण ठरल्या वेळेला लतीचं लग्न होऊ दे प्लीज. अहो हे ऐकायला आलो होतोय आपण इथं. लते, लते आता बास कर ना, नको ना वाढवू. विनबाई माफ करा, लहान होती. लहान आहे ना, ठेवा तुमच्याच घरी. बदनामी होईल हो माझी. बदनामी आमची बी होईलच की.
हे बघा पाहुणं, उगाच शब्दाला शब्द नका लावू, विनाकारण वाद वाढलो. पप्पा अहो ते काय म्हणते ते तरी ऐका ना. तू चुप बस, नाही तर मुस्काटच फोडेन तुझं. बापू, धुमाळ आणि कोकाटे यांची सोयरीक तुटली, हे लग्न मोडलं. चला रे. ओ पाहुणे, मोडली ना सोयरी. ऐकायला नाही आलं का? कानाची मशीन नीट लावा जरा. अगं बाई, ऐकू आलं, नीट ऐकू आलं. मग अहो आता सोयरीकच नाही तर आमचे 2 लाख कशाला ठेवले तुमच्याकडे? हो आजी, नका लय पैसे पैसे करूत. अगं बाई, पैसे पैसे कोण करताय? तुम्हीच ना. म्हणून तर लग्न मोडलं माझ्या लतीचं, त्या पैशा पायी. ते आहे. अगं जाऊ दे ना, तू जरा शांत राहा ना. कुठले पैसे हो आजी? कुठले पैसे? 2 लाख ऍडव्हान्स दिला तो. उडाले ते पैसे, उडाले म्हणजे? खर्च झाले. खर्च झाले? अहो असे कसे खर्च झाले? आमचे पैसे होते ते. लग्न मोडून चालले ना, मग आमचे पैसे द्या आम्हाला परत. कुठून देऊ? उलट आमचं 18 लाखाचं नुकसान झालं. आम्हाला नव्हतं का लग्नाचा खर्च? हा, उलट गाडीचा भुडदंड पडणार फुकट. फुकट आमचा वेळ वाया घालवला. अहो आमच्या दारात पोरींचे बाप पोरींच्या रांगा लावून उभे होते, पण आम्ही इकडे आलो. काय झालं बघा. काय पैसे पैसे मिळणार नाहीत, विसरा ते सगळं. उलट तुम्ही गाडीचे पैसे दिले पाहिजे. फुकटचा हेलपाटा. अहो आमची बदनामी झाली ती वेगळीच. समाजात मान आहे आम्हाला. आता याच्या ऑफिसचे लोक विचारतील लग्न का मोडलं म्हणून. झाली का आमची पण नाचक्की? पैसे कसले मागता अजय? बर, त्या आयरात दिलेली सोन्याची चेन आणि ती अंगठी ती तर द्या. का ती बी खर्च झाली? द्या द्या. आम्ही दिलेली अंगठी ती बी परत करा. ऐकून तर घ्या ना. हो, आमच्या हातून चुकी झाली हो. हो तर माफी मागतो मी तुमची, पण तुम्ही थांबा ना. काय करू थांबून? भर मांडवा तो तुमच्या पोरीनं पान उतारा केला, ते का कमी झालं का? यासाठी स्वारी जोडली होती का आम्ही? आणि तिच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. बरं झालं आत्ताच कळलं. पोरगी जाडी ढब्बी तर हायच आणि तितकीच तोंडाळ बी हाय. आमच्यात नसतीच खपली बाई ती. अहो, लहान होती, तिचं बोलणं नका ना मनावर घेऊ. हो पाहुणे, अहो उगा शब्दाला शब्द लागला म्हणून असं टोकाचा निर्णय कोणी घेत असतं का? हे बघा, चूक आमची आहे ना, आपण बसून बोलू. आणि काय हो पाहुणे, उगं मोडलं मोडलं म्हणून अशा कुठे लग्नाच्या गाठी मोडत असतात का? ब्रह्मदेवानं बांधलेल्या गाठी आहेत ना त्या. अहो तुटली ती गाठ. किती वेळेला सांगू लग्न मोडलं म्हणून? अहो पाहुणे, हे लग्न मोडलं तर कोण करणार आहे आमच्या लती बरोबर लग्न? अहो तसा बी कोण लग्न करणार होतं तिच्याशी? सोयरीक करण्याआधी आम्ही बी चौकशी केली होती बापू. जो तो पोरगाईला नकार देत होता. अरे कोण करून गेली धोड? 2-3 वर्षापासून तुम्ही स्थळ पाहत होतात ना, मग काय लागलं हाती? हल्लीचा जमाना वेगळा आहे. पोरांच्या लय अपेक्षा असतात आपल्या बायकोबद्दल. आता
चौथी स्थळ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणा. पण आम्ही माणुसकी दाखवली. कसली माणुसकी रे? पैशासाठी इकलं तू पोराला. ते आहे. आम्ही निदान हिला पैसे घेऊन तरी करून घ्यायला तयार झालो. बाकी कोणी उभं केलं नसतं हिला. काय बापू, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतलं. अहो आम्ही तुमचा विचार करतो तर तुमची पोरगी आम्हालाच ऐकवते. हे बरं दिसतं का? बापू बापू पाहुणे पास. अहो थंड डोक्याने विचार करा जरा. पैसा आज नाही उद्या येईल, आठवडाभरात नक्कीच येईल. अहो पण माझ्या बापूला हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्याला काही झालं तर कोण जबाबदार आहे त्याला? मग तुम्ही जबाबदार असाल. आणि असली तडक फडक पोरगी नकोच आम्हाला. बापू अहो आमची लती सगळ्यांचं मायनी करीती, सगळ्यांना सांभाळून घेती. दिवा हातात घेऊन शोधलं ना तरी अशी पोरगी नाही मिळणार तुम्हाला. नाही सापडणार. अशी जाडी ढब्बी नाही सापडणार बघा कुठं. हो वहिनी, रूप नाही गुण बघा. संसारासाठी गुणच लागतात ना हो. आणि आमची लती लक्ष्मी आहे, लक्ष्मी. आमची लती लक्ष्मीच्या पावलानं तुमचा उमरा ओलांडल. मग पहा तुम्ही कशी भरभराट होईल तुमची. ते राहू द्या. दत्त महाराजांची शपथ घेऊन सांगते वहिनी, एवढी शिवती न लती तेव्हापासून पाहते मी तिला. कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. ती आणि तिची माणसं ह्यातच खुश असते ती. ऐका माझं वहिनी, करून घ्या तिला. स्वर्ग करेल ती तुमच्या घराचा स्वर्ग. एवढंच आहे ना? मग तुम्ही करून घ्या ना तुमच्या घराचा स्वर्ग. म्हणजे अहो तुम्हीच घ्या ना करून तिला. तुमच्या घरात बी हाय ना तर ना ताठा पोरगा. नाहीतरी हुंड्याचे पैसे तुम्हीच खाल्ले ना. अहो सांगा ना त्या आभ्याला, गिळले ना त्यांनी पैसे. तुम्हाला एवढीच काळजी आहे ना तिची? मग उभं करा ना तुमच्या पोराला बोल्यावर. ज्याची चूक त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काय झालं? चिटकली का जीभ टाळायला? नुसत्या तोंडाच्या वाफा. बोलणं सोपं असतं, करून दाखवा. काय म्हणे, दिवा घेऊन शोधली तरी नाही मिळणार. मग एवढ्या 34 नकाराची कशाला वाट पाहत होता? घेऊन जायचं होतं ना पैलवानाला घरी. ए बाबा, तुला नसल करून घ्यायची तर राहू दे. आम्हाला काही जड नाही आमची पोरगी. जड नाही आहो, जाड आहे जाड. वहिनी, ती तुम्हाला बोलली आहे ना, ती माफी मागेल ना तुमची. हे लती, मग माफी माग त्यांची. अगं नको ना ताणून धरू तू. हा पाहुणे, आम्हाला थोडी मुदत द्या हो. अगं लते, मी बोलतो तिच्याशी. लते, हे लते, लते, काय हो? लते. घ्या की तुम्ही सून म्हणून करून. स्वतःवर आलं, आता काय बोलतील ते? हे चला निघा रे, चल चला. अहो अहो थांबा, अहो थांबा. नकार ठाई ठाई हाती लागना. जो तो पोरगाईला नकार देत होता. अरे फोन करून गेली धोड. लावते
2-3 वर्षापासून तुम्ही स्थळ पाहत होतात ना, मग काय लागलं हाती? आम्ही निदान हिला पैसे घेऊन तरी करून घ्यायला तयार झालो, बाकी कोणी उभं केलं नसतं हिला. ही ढोली गळ्यात बांधली की झाले मोकळे. मी करतो सगळं. मी आहे की नाही? आणि मोठी माणसं बोलत असताना असं बोलू नाही मध्ये. माझीच चूक आहे. अगं आपली मुलीकडली बाजू आहे की नाही? राहू दे बापू, आता नको. लती अगं अशी काल बोलती? दागिने काऊन काढले बरं तू? झालं आई, लग्न मोडलं. अगं असं नाही बोलू. मी बोलले म्हणून लग्न नाही मोडलं, पैशामुळे मोडलं. अभ्या, मिटलं भांडण. गजेंद्रावांच्या घरचे तयार झाले. तुझं चुकलंय अभ्या, तुला जबाबदारी घ्यायला पाहिजे. मुहूर्त आणि लाज वाचवायची असेल तर तुला बोल्यावर उभं राहावंच लागेल.